मित्रांनो, आजचा वर्कआउट तुम्ही ट्राय करून दाखवा. नाही पालख्या झाल्या तर मला सांगा, कारण आज मी ट्राय करणार आहे एक व्हॉल्यूम चेस्ट अँड बॅक वर्कआउट. 100-500 जणांनी प्रश्न विचारल्यानंतर आज मी तुम्हाला उत्तर देतोय. मी माझ्या पूर्ण दिवसाभराचा क्रिएटिन फक्त वर्कआउटच्या टाइमातच घेतोय. वेलकोरचा 5 ग्रॅम क्रिएटिन मला दिवसाला जाम होतोय. चला पॉवर लोड करून ठेवली आहे, पण पहिले बॉडी वॉर्म अप होऊ दे. आज मी छाती फोडायची सुरुवात करतोय बेंच बारबेल प्रेस पासून. बारबेलचा वेट पकडला तर इज्जतीत 50 किलोच घातलाय, कारण टोटल 7 सेट मारायचे. आजचा मसल हायपरट्रॉफीचा वर्कआउट आहे, त्यामुळे व्हॉल्यूम तगडा असणारच. 50 किलोचे 3 सेट मारले, 20-20 रिपिटेशन काढू. आता म्हटलं थोडा 5 किलो ऍड करून बघतो, आणि गेस व्हॉट, उडवले त्याचे पण 15 रिपिटेशन. घसा सुकला तिच्या आईला. थांब, मग गटागटा पिल्ला वेलकोरचा क्रिएटिन. चला पॉवर अप झाली. घे तिच्या आईला 60 किलो. आता भाई, आता काही शेट कोणाला आवरत नाही. आई शपथ सांगतो, 60 किलोचे 12 रिपिटेशन मारले. आता बघू भाई, आता लय बेकार पॉवर वाढली आहे प्रणूभाईच्या. आता नादच करू नका भाई, यावेळी 5 किलो अजून वाढवलाय. जय जवान जय किसान. तिच्या आईला पडला असता छाताडा. जाऊ दे, 7 सेट झाले माझे. पाऊन तास तरी आणीच काढला भेंडी. त्यानंतर मला तोडायची होती बॅक, आणि बॅक साठी व्हेरिएशन घेतलाय बेंट ओव्हर बारबेल रो. उचल तिच्या आईचा गो. मागच्या एवढ्या व्हिडिओमध्ये एवढी बडबड केली आहे तिच्या आईला, मला आता काही सुचतच नाही पुढल्या व्हिडिओ मध्ये बडबड तरी काय. थांबा, तुम्हाला ही टेक्निक सांगतो. जेव्हा तुम्ही बारला वरती खेचताना, तेव्हा तुमचे दोन्ही एल्बो ऍज क्लोज ऍज पॉसिबल तुमच्या बॉडीच्या जवळ असले पाहिजे. हे असे खेकड्यासारखे फगाट लांब करू नका, आणि कुत्रा माग लागल्यासारखी खेचा खेच तर अजिबात करू नका. कुतत कुतत का नाही, पण असे 4 सेट मारा. आता तुमचे चेस्ट थोडे रिलॅक्स झाले असतील. चला आता परत मारूया इन्क्लाइंड बेंच डंबल प्रेस. काही महिन्यांपूर्वी भाई मी इथं 40 किलोचा डंबल उडवायचो, आणि आता आई शपथ खरं सांगतो भाई, 22.5 किलोचे 12 रिपिटेशन जाताना फाटत होती माझी. त्याचं कारण असं आहे की जेव्हा मी 40 किलोचा डंबल उचलत होतो, तेव्हा माझा फोकस फक्त डंबल उचलण्यावर होता. पण आता माझा फोकस वेट कडे कमी आणि मसल ग्रो करण्याकडे जास्त आहे. आजच्या वर्कआउटची शेवटची एक्सरसाइज आहे लॅट पुल डाऊन मशीन. जास्त काही विषय नाही, 8 ते 10 रिपिटेशन काढून फक्त 4 सेट मारायचे. काळजी घ्या, कुत्रा नाही मागे लागला पाहिजे, कारण तुम्ही माइंड मसल कनेक्शन ठेवून जेव्हा हा वर्कआउट कराल, तेव्हा तुम्हाला कळेल भाई हा वर्कआउट किती जास्त इफेक्टिव्ह आहे. नाही तर तुम्हाला घंटा काय फरक पडणार नाही. तुम्ही बोलायला मजा नाही आली. बाय द वे, अचानक मला एक आयडिया सुचली आहे. या रील खाली अशी एक कमेंट करा ज्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यात जास्त लाईक भेटतील, आणि पुढल्या 24 तासात ज्याला जास्त लाईक भेटतील त्याच्यासोबत मी एक वर्कआउट सेशन करेन. नो मॅटर इट्स मुलगा और मुलगी. अँड आफ्टर वर्कआउट मी त्याला वेलकोरचा एक क्रिएटिन पण गिफ्ट करेन. सो कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणखीन अशाच मजेदार वर्कआउट रूटीन साठी आपल्या भावाला फॉलो करा. तोपर्यंत आलोच पुढचा वर्कआउट घेऊन.